तुमच्या बायोग्राफीमध्ये आणि इतर जी जॉर्ज फर्नांडिस साहेबांवरती जी पुस्तकं आहेत किंवा बायोग्राफीज आहेत त्याच्यात काय फरक आहे? खरं सांगू का, आपल्या स्वतःच्या पुस्तकाबद्दल बोलणं जरा कठीण असतं. बर. माझा प्रयत्न असा होता की एक असा मंगलोरहून आलेला माणूस जो मुंबईला, त्याला काही कोणी माणूस नाही, काही नाही, असा आला आणि फुटपाथवरच काही दिवस राहिला आणि नंतर तो असा पुढे 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 वर 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 देत गेला. हे माणसाचं काय गणित आहे, या माणसाचं काय रसायन आहे, हे शोधायचा माझा प्रयत्न होता. बर. आणि तो प्रयत्न डोळ्यासमोर ठेवला. त्यामुळे एका अर्थाने राजकीय अनालिसिस वगैरे हा पार्ट माझ्या पुस्तकाचा नाही. बर. कारण मग जॉर्ज आले त्यावेळी, मग आता त्या काळामध्ये एक खूप मोठा प्रसिद्ध फोटो आहे, जॉर्ज, बाळ ठाकरे आणि शरद पवार असे तिघे एकत्र. आता तीन वेगवेगळे लोक. हो. जॉर्ज ह्या दोघांच्या विरुद्ध लढत असत. हो. हे तिघे एकत्र कसं काय? आता हे चित्र पाहताना लोकांनी जॉर्जवर टीका केली त्या काळात. जॉर्ज हा काय उद्योग करतो, किंवा नंतरच्या काळामध्ये सुद्धा जॉर्ज हे भाजप बरोबर गेले. अनेक लोकांना आवडलेले नाही, अनेक लोकांना ते का गेले कळलेलं सुद्धा नाही. बर. माझं म्हणणं असं की ते का गेले वगैरे ह्या गोष्टीचं अनालिसिस हे लोकांनी स्वतंत्रपणे करावं. बर. कारण तो वादाचा भाग असणार. माणसं प्रत्येकजण आपापल्या त्यांच्याकडे वेगळ्या रीतीने, प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा असणार आहे. मला त्यांचं तिकडे जाणं महत्वाचं नाही. माझा हेतू असा होता की एक इथून सुटलेला माणूस हा जाऊन देशाचा संरक्षण मंत्रिपदापर्यंत जातो आणि ह्या संबंध काळामध्ये त्यांनी केलेल्या कामगिऱ्या, म्हणजे जॉर्ज काही काळ काश्मीर मंत्री होते. काश्मीर मंत्री म्हणून काम करत असताना सुद्धा ज्यावेळी तिथे दहशतवाद्यांचा अड्डा होता आणि मंत्री काय कोणी जायला घाबरत होतं, त्या क्षणी हा ग्रस्त लोकांना शेंड्या लावून गपचूप तिकडे जाऊन दहशतवाद्यांसकट सर्व लोकांना भेटत होता. जीवाची पर्वाच नाही. असं करत घुसत घुसत गेल्या कारणाने काश्मीरमधले लोक जॉर्जच्या प्रेमात पडले. दहशतवादी असोत, सामान्य माणसं असोत, त्यांना एक असं वाटायचं की हा माणूस आपल्यातला माणूस, माझा माणूस आहे, आपल्यातला माणूस आहे, माझ्यासाठी करतो. आता जॉर्ज ज्या रीतीने काश्मीरमध्ये घुसले लोकांमध्ये, आता हे लोकांना माहिती नाही. माझं म्हणणं असं की काश्मीरच्या प्रश्नावर जॉर्जची भूमिका काय आणि वाजपेयींची भूमिका काय आणि काँग्रेसची भूमिका काय स्वतंत्र मुद्दा आहे. पण एक मंत्री असा माणूस, फाटका माणूस मंत्री असताना सुद्धा एस्कॉट बिस्कॉट न घेता आपल्या पोलिसांना सुद्धा गुंगारा देऊन निघतो आणि दहशतवादाने भारलेल्या एका वातावरणामध्ये जाऊन लोकांना भेटतो आणि त्यांचे प्रश्न समजावून घेतो. हे कुठून आलं असा माझा प्रश्न आहे. तेव्हा त्यांच्या राजकारणाची चर्चा पुस्तकात नाही. बर. कुठे कुठे थोडंफार एखाद ओळ आली असेल, ओके. कारण मी ते पुस्तक हे जॉर्ज यांचे पॉलिटिकल करिअरसाठी लिहिलेलं पुस्तक नाहीच आहे. बर. माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं की हा जो प्रचंड एवढा ग्राफ आहे, ही ताकद या माणसामध्ये येते कुठून आणि हा माणूस कसा कसा गेला ते शोधण्याचा प्रयत्न आहे. म्हणून मी त्याला प्रोफाईल असं म्हटलंय, चरित्र नाही, ते प्रोफाईल आहे. आणि माझा प्रयत्न असा आहे की अशा प्रोफाईलमध्ये तुम्हाला स्वतंत्रपणे मग विचार करता येतो. एक तो माणूस मुळात दिसतो, हा असं असं यांनी असं असं केलंय, तर त्यामुळे ते त्या पद्धतीने लिहिलेलं आहे. आता मला माहिती नाही, म्हणजे पुस्तक लिहिल्यावर सुद्धा जॉर्ज यांच्यावर राग असणारे खूप लोक आहेत. साहजिक आहे. म्हणजे समाजवाद्यांमधले सुद्धा खूप लोक आहेत. हो. तर त्यातल्या अनेक लोकांचे मला फोन आले, काय नालायक आहेस, काय तू टीका करायला पाहिजे होतीस वगैरे. अरे म्हटलं, मी त्यासाठी पुस्तक लिहिलेलं नाही. एक तर जॉर्जचं अनालिसिस करणं आणि त्यांच्यावर टीका करणं हे माझं काम नाही आणि ही माझी कुवत पण नाही. मी नाही ते करू शकत. बर. दुसऱ्या बाजूला जॉर्जचे समर्थक होते, ते म्हणाले निळू एवढं लिहिलं पण फार बुळबुळीत आहे म्हणे. बुळबुळीत आहे. आता म्हटलं बुळबुळीत म्हणजे काय, म्हणजे मसाला नव्हता असं नाही. तर त्यांना प्रत्येक 10 वाक्यानंतर एक वाक्य जॉर्जचं कौतुक करणार पाहिजे. बर. अलीकडे सगळी चरित्र अशी लिहिली जातात. हो. सगळी चरित्र, म्हणजे मला तर चरित्राबद्दलचं असंच म्हणणं आहे, विशेषण 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 आणि मध्ये बाकीच्या गोष्टी.
विशेषणाने भरलेलं असतं. विशेषण ज्यासाठी लावता हम्म. त्या घटना मांडण्याची पद्धत मराठीमध्ये नाही, हम्म. मराठी पत्रकारितेमध्ये सुद्धा नाही. हम्म. अमुक एक माणूस थोर आहे असं म्हणत असताना त्याची थोरवी इन्फॉर्मेशनने समजावून द्या. हम्म. थोर म्हणू नका. हम्म. तुम्ही ते सगळं समजावून द्या, आम्हाला आपोआप कळेल थोर आहे. बर. अमुक एक माणूस भ्रष्ट आहे असं म्हणतात, पण भ्रष्टाचाराचे पुरावे मांडत नाहीत. हम्म. माझं म्हणणं असं नाही, भ्रष्ट असेल भ्रष्टाचाराचे पुरावे मांडा. हम्म. या पुस्तकामध्ये मी जॉर्जचं काय काय झालंय प्रत्यक्ष दाखवलंय. हे बघा, ही घटना, ही घटना, ही घटना. हम्म. ते लोकांच्या घरी राहत होते, काय होत होतं, रात्री ते मोर्चा काढत होते तरी काय होतं. त्यातला उदाहरणार्थ एक किस्सा आहे की सांगा ना. त्या पुस्तकात सुद्धा किस्सा आहे हम्म. की एकदा चक्क JRD टाटानी जॉर्जला बोलवून घेतलं बर. आणि JRDने सांगितलं की माझी युनियन तू चालव म्हणून. युनियन चालव. माझी युनियन तू चालव असं हा. जॉर्जला सांगितलं. हा. आता तुम्ही कल्पना करा की टाटा बिर्लांना शिव्या देण्यात समाजवादी वाढले, हो. त्यांच्यातला मेरुमणी, त्याला JRD टाटा येऊन सांगतात की तू माझी युनियन चालव. याचा अर्थ काय होतो? हम्म. याचा अर्थ पलीकडच्या माणसाला सुद्धा या माणसाची कुवत काय ते कळलं. राईट. ते काय जॉर्जला करप करण्यासाठी होते का? हम्म. त्याची काय हिंमत होती जॉर्जला करप करायची? कोण करणार? हम्म. पण त्यावरून त्या माणसाची पर्सनॅलिटी, त्याचे गुण हे कळतात. अशी सगळी उदाहरणं त्या पुस्तकामध्ये दिली आहेत. बर. एकापर्यंत सिनेमासारखं आहे, सगळी ती दृश्य त्याच्यामध्ये मांडली आहेत. हम्म. कारण अनालिसिस करणं हे काही त्या पुस्तकाचा हेतू नाही, बर. माझी इच्छा पण नाही. बर. त्यामुळे तुम्हाला सांगितलं तसं आहे की काही लोक म्हणतात ते बुळबुळीत आहे हम्म. आणि काही म्हणतात तुम्ही ह्याच्यावर ठोकायला पाहिजे होतं. हम्म. मी त्या दोन्हीतला नाही. हम्म. तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तुम्हाला जे जॉर्ज फर्नांडिस दिसले ते तुम्ही मांडायचा प्रयत्न केलाय? जवळपास. आता माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने म्हणजे त्यातल्या सगळ्या घटनांतला मी सहभागी नाही. हम्म. मी अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या हम्म. आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. बर. तर मी एक आपण फ्लाय ऑन द वॉल, हम्म. मी हे सगळं बघतोय हम्म. आणि त्याचं मी वर्णन करतोय अशा अर्थाने केलेलं आहे. बर. आता माझी इन्व्हॉल्वमेंट त्यात होती खरं म्हणजे. मला अनेक लोकांनी सांगितले अरे तू सेक्रेटरी होतास, म्हटलं ते मी अगदी कमीत कमी ठेवलंय, बर. अगदी कमीत कमी ठेवलंय. बर. माझे पर्सनल किस्से त्याच्यामध्ये नाहीत. बर. साधारणपणे आपली लिहायची पद्धत तीच असते. हो. हा. आणि आपल्या इथे पुस्तक ज्या माणसावर लिहितात त्याच्यामध्ये स्वतःच मोठेपण सिद्ध करणं असं होतं की जॉर्ज असं म्हणत असत की निळू किती थोर आहेस असं पुस्तकात येतं. हा. तर असं त्या पुस्तकामध्ये काही नाही. जॉर्जचं पूर्णपणे जे चरित्र आहे ते त्याच्यामध्ये आहे. बर. पण माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने म्हणजे कुठला आहे, माझा पॉईंट ऑफ व्ह्यू हा एका परीने पत्रकारी पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. मी अंतर ठेवू नये. बर. एवढ्या जवळ असून सुद्धा मी अंतर ठेवणं. ठेवू नये. मला अंतर ठेवून सुद्धा बघता आलं पाहिजे. आणि मला असं वाटतं अंतर ठेवून बघितल्यानंतर एखाद्या गोष्टीचं ज्यावेळी महत्व कळतं ना त्यावेळी ते महत्व अधिक बरं असतं. बर. कारण तुम्ही इन्व्हॉल्ड नसता. बर. मी टीकाकारही नाही आणि त्यांचा भाटही नाही. असं म्हटल्यानंतर जे मी लिहीन ते कदाचित शक्यता अशी की ते बरं असण्याची शक्यता आहे. असा एक प्रयत्न आहे, ते लोकांनी ठरवायचं.